चालू करा स्क्रीन चालू करा. चला पटपट. चला प्रश्न चालू करा. काठीबा. चला विद्यार्थी मित्रांनो, पेपर नंबर 54 आपला चालू आहे. पेपर मध्ये आपण सोल्युशन घेतो आहोत. पहा प्रश्न ABCD काळजीपूर्वक पहा. आकृतीची जी दिशा न बदलता प्रश्न आकृतीचा वगळलेला भाग या ठिकाणी कोणता पर्याय बसेल, हे पर्याय कट पद्धत वापरायची. जाणीवपूर्वक आपण सर्व प्रश्नाला पर्याय कट पद्धतच वापरतो. कधी आपण पर्याय कट पद्धत टाळत नाही. ओके. चला पहिला प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातला आहे, म्हणजे तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातले. इथे तिरकी रेष, इथे तिरकी रेष, त्याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल. त्यानंतर कोपऱ्यामध्ये इथे बाण आहे, त्याला आडवी रेष पाहिजे. बाण आणि त्याच्या आडवी रेष. इथे बाण आहे पण आडवी रेष नाही, इथे आडवी रेष नाही, म्हणजे हे दोन्ही पर्याय कट होतील. राहिला पहिला आणि चौथा. काय फरक आहे? त्या ठिकाणचा आकार पहा. आकार काय? 3 रेषाचा. 3 रेषा पाहिजे, इथे 2 रेषा आहे. चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे दुसरा प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, त्याच्यामध्ये पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब तिसऱ्या एकत्र आले, म्हणजे हाही पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक आहे शोधा. याच्यामध्ये हा आकार लहान आहे, इथे मोठा आहे. त्याला कसा मोठा पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढे तिसरा प्रश्न घ्या. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब आहे, म्हणजे इथेही आरशातलं प्रतिबिंब येणार. हॅलो, हा इथे एक जरा कमी करणं वाटलं, कमी करणं, कट करणं. हो जरा कमी करा. आता पुढच्या वेळेस काय कर, 10 कर किंवा 15 कर. ओके. इथं 15 दाखवतो जॉईनिंग, त्यामुळे तुझे जॉईनिंग दाखवत नाही. हां चला या ठिकाणी तिसऱ्याचा पहा. तिसरा प्रश्न इधर आहे खाली तुम्ही. या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशात प्रतिबिंब आहे, म्हणजे याचा आरशात म्हणजे हा चौकोन आहे तो या ठिकाणी जाईल. तिरकी रेष या ठिकाणी. याचा आरशात का ओके ओके. आरशातले या त्रिकोणाचं होत नाही, त्यामुळे आरशातलं चालणार नाही. मग इथं दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये पाण्याचा आरशा इथं पाण्यातलं होतं, म्हणजे या ठिकाणी याचं पाण्यातलं, म्हणजे या ठिकाणी रेष पाहिजे, म्हणजे इथे तो त्रिकोण आहे त्याचा इथे रेष पाहिजे, इकडे असं म्हणजे या पद्धतीचा त्रिकोण पाहिजे. त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तिसरा पर्याय क्रमांक 1. चला चौथा प्रश्न घ्या. चौथा प्रश्न काय म्हणलेला आहे? पहिल्याचा दुसऱ्यामध्ये काय संबंध येतो का? नाही, पण दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये याचं इथे दिलेलं आहे. या ठिकाणी आडवी रेष चौकोन, या ठिकाणी आडवी रेष चौकोन, म्हणजे या ठिकाणी हा चंद्र येणार आहे. म्हणजे खाली रेष जाईल त्यावर चंद्र येईल आणि ते आडव्या रेषेवरती गोल. चंद्र पर्याय क्रमांक 2, 3 मध्ये नाहीये. राहिला पहिला आणि चौथा, आणि मग त्याच्यामध्ये काय आला पाहिजे? हा गोल आला पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. चला 5 ते 8 मध्ये घ्या. चला यावरती पर्याय क्रमांक 5 ते 8. ओके. 5 ते 8 मध्ये पहा काय होत आहे. समान आहे, निराळी आकृती काढा. पण निराळी आकृती समोरासमोर पहा. गोल चौकोन, जरा हे काय गोलाच्या पुढे त्रिकोण आहे, गोलाच्या पुढे त्रिकोण आहे, इथे गोलाच्या पुढे त्रिकोण आहे, म्हणजे गोल जो आहे त्याच्यासमोर त्रिकोण आहे, गोल आहे त्यासमोर त्रिकोण आहे, गोल आहे त्यासमोर त्रिकोण आहे. इथे गोलाच्या समोर काय? चौकोन. कोणता वेगळा निघेल? पर्याय क्रमांक 1 निघणार. ओके गुड. हा सोपा आहे, बरोबर आहे, बरोबर. हा करेक्शन पण आहे, सोपं पण होतं. हा चला पुढे करेक्शनला सांगा, म्हणजे वेळ जाणार नाही आपला. या ठिकाणी चिन्ह पहा. गोल चौकोन त्रिकोण गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले. ती सारखीच गोल
गोल चौकोन त्रिकोण गुणिले आहे ना चिन्ह वेगळं काही असं आलंय का एखादं चिन्ह ड्रॉप झालंय त्याच्यानं पर्याय कट केला मग आता काय बघायचं समोरासमोर गोलाच्या समोर त्रिकोण आहे गोलाच्या समोर त्रिकोण आहे गोलाच्या समोर त्रिकोण आहे गोलाच्या समोर चौकोन आहे वेगळ्या पर्याय क्रमांक 4 आता बघू ना आपण ते ठीक आहे बघू आपण विचार करू काय आहे गोलाच्या समोर त्रिकोण होईल आता इथं काय गुणिलेच्या समोर चौकोन गुणिलेच्या समोर चौकोन गुणिलेच्या समोर चौकोन गुणिलेच्या समोर त्रिकोण चुकीचं आहे तर आता मग आपण त्यांचा क्रम पाहिला घड्याळाच्या दिशेने पाहिला तर गोल चौकोन त्रिकोण गुणिले घड्याळाच्या दिशेने गोल चौकोन गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले गोल चौकोन त्रिकोण गुणिले आहे का घड्याळाच्या दिशेने नाही तर पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर ज्यांनी 4 लिहिलेलं आहे त्यांनी बरोबर द्या ओके त्यांनी 4 दिलेलं नाही त्यांनी चूक करा 6वं 4 उत्तर बरोबर आहे 3 चुकीचा आहे बर्गे ओके चला 7वा प्रश्न घ्या 7वा प्रश्न पहा काय आहे 3 भाग केलेले सारखे 3 भाग केले इथे किती भाग झाले तो 1 2 3 4 इथे 1 2 3 आता सारखे असं म्हणून नाही चालणार भाग किती आहेत 3 पर्याय इथं भाग 4 तर उत्तर पर्याय क्रमांक 3 चला पुढे 8वा प्रश्न पाव भाग रंगवलेला आहे इथे पाव भाग रंगवले इथे पाव भाग रंगवले इथे पाव भाग रंगवले मग काय संबंध जोडायला इथल्यामध्ये सगळीकडे पाव भाग आहे इथे काय होईल 1 2 3 4 रेषा आहे इथे 3 रेषा आहे इथे 2 रेषा आहे इथे 1 2 3 4 रेषा आहे आता रेषावरनं पाहायचं म्हणलं कसं पाहिलं कसं पाहिजे या ठिकाणी काय उत्तर द्यायचं का याच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह आहे याच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे याच्यात अधिकचं चिन्ह आहे यात अधिकचं चिन्ह आहे रेषा कोपऱ्यामध्ये आलेत असं इथं होतंय का नाही इथे इथे 4 रेषा 1 2 3 4 चौकोनाला 4 रेषा इथे चौकोनाला 4 रेषा इथे चौकोनाला 4 रेषा इथे वर्तुळ आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 काढलेला आहे थोडंसं कन्फ्युजन आहे या प्रश्नामध्ये 8वाचा पर्याय क्रमांक 3 आहे चला ठीक आहे चला 9वा प्रश्न घ्या थोडंसं काही प्रश्नामध्ये येतं चला पुढे 9 ते 12 मध्ये काय लिहिलेलं आहे आकृती हुबेहूब जुळणारी आकृती चला वरती घ्या काय होतंय चला इथे हुबेहूब जुळणारी उजव्या बाजूला टिपका रंगवलेला उजव्या बाजूला पाहिजे पहिल्या दुसऱ्यामध्ये नाही राहिला तिसरा चौथा आता फरक काय आहे वरती रेषा नाहीये आहे आपल्याला काय पाहिजे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ओके चला पुढील प्रश्न घ्या 10व्या प्रश्नामध्ये हुबेहूब जुळणारी त्रिकोण मध्ये रेषा त्रिकोण आडव्या रेषा इथं उभ्या रेषा आहे इथं रेषाच नाहीये इथं त्रिकोण पहा या बाजूने पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे 10व 4 चला 11 घ्या 11वा प्रश्न कंस पहा कंस त्याच्यामध्ये बाण कंसात बाण आहे इथं बाण नाहीये इथे बाण नाही कंसात ज्या पद्धतीने पाहिजे तसं नाही हे 2 झाले हे राहिला इथे रेष त्रिकोण आहे इथे त्रिकोण दाखवले हा पर्याय कटून उत्तर पर्याय क्रमांक 2 चला 12वा प्रश्न बाण इथे आहे इथे उलटा केलेला हा पर्याय कट होईल चला बाणानंतर काय इथे नख पहा बोटाची नख जुळवलेली हे पहा या ठिकाणचा आकार पहा या ठिकाणच्या आकारावरून चौथा पर्याय कट इथे चौकोन आता राहिला पहिला आणि तिसऱ्यामध्ये फरक पहा खालची मोठी आहे वरचं लहान इथे वरचं मोठे खालचं लहान आपल्याला काय पाहिजे खालचं लहान मोठं पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार चला 13 ते 16 मध्ये पहा 13 ते 16 आकृती पूर्ण करायचे या ठिकाणचा तिरका
हे बस स्टँड इथे तिरका भाग पाहिजे, इथे आडवा दिला म्हणजे हा पर्याय कट होईल. आता इथे तिरका भाग आहे. नंतर इथे पहा खाली काय काटकोन आहे, इथे खाली काटकोन झाला पाहिजे आणि या ठिकाणी ही आकृती जुळणारी इथे जागा पाहिजे. आकृती इथे पहा इथे जुळणारी होऊ शकते. आता या ठिकाणी हा जसाचा तसा दिला तिसरा म्हणजे तिसरा पर्याय कट होईल. आता चौथ्यामध्ये इथे तिरकी रेष दिली, हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला 14वा प्रश्न 13चं 2 आहे, वाचते बरोबर आहे. ओके गुड. चला 14वा प्रश्न घ्या. 14 नलवडे 3 सांगितलंय. ओके पाहू तिरकी रेषा आहे म्हणजे एका त्रिकोण तयार होणार आहे. या ठिकाणचं हे एका रेषेत नाहीये, हे पण पहा एका रेषेत नाहीये, एका रेषेत असणार नाहीये. जे खालीवर तिरकी हे असणार आहे. पहा या ठिकाणी कापलेला हा भाग, हा त्रिकोणी भाग पहा. इथे जुळतो का तो त्रिकोण? नाही. इथे जुळतो का? नाही. इथे जुळे, इथे जुळतो का? नाही. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे 15वा प्रश्न. हा आकार पहा, हा अर्धगोल त्याला य, गाडीचा य. या ठिकाणी पहा जर याच्या बरोबर घेतली तर हा चौरस होईल का रे पूर्ण? नाही. इथे आकार पाहिजे, हे आकार पाहिजे, त्याच्यावर कोणताही पर्याय कट होत नाही. नंतर हा य हा आकार इथं जुळत, इथे जास्त खोल दाखवले, हा पर्याय कट होईल. आता नंतर हा य सारखा आकार इथे व्यवस्थित आहे, इथे जुळेल का? इथे सरळ रेष दिली, हा पर्याय कट होईल. या ठिकाणी हा जुळतो का? ज्या पद्धतीने आहे तोही जुळत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे 16वा प्रश्न घ्या. 15चं 1 कुणाकुणाचं उत्तर आहे? वर्गे 15चं 1 आहे. नलवडे बरोबर आहे. हा इथं 15चं गुड, शाबास, छान. चला 16वा प्रश्न घ्या. 16 या ठिकाणी तिरकी रेषा आहे, इथे आडवी रेषा, इथं आडवं पाहिजे, इथे तिरकं पाहिजे, आडवं इथे तिरकं पाहिजे. आता या ठिकाणी तिरकं आहे सर्वत्र. आता इथे वाढवावी लागेल, इथं जुळवली तर चौरस होईल का? हे लक्षात घ्या. उभा चौर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आडवी रेष पुन्हा खड्डा आहे. आडवी रेषेत इथं खड्डा आहे का? इथं हा आकार आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय कट होईल. या ठिकाणी आहे पण ते किती खोल आहे? एवढा खोल आहे का हा आकार? त्यामुळे हा पर्याय कट होईल. आता इथे बी जास्त खोल आहे, इथे तोही पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4. आता जरा बघा बारकाईने जुळतो का? बारकाईने पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा बरोबर जुळतोय. खाली आलं वरती उभी आडवी तिरकी. ओके पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढे 17 ते 20 मध्ये पहा. चौथीची जागा मोकळी ठेवलेली आहे. मालिका पहा. आकार घड्याळाच्या अरे चल वरती घ्या. ओके पहा या ठिकाणी फिरवला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. नंतर पुन्हा सरळ केलं, म्हणजे पहिल्याचं दुसऱ्या तिसऱ्याशी म्हणलं तर ते दुसरे पुन्हा मग काय होणार आहे तसंच येणार आहे ना. पहिलं काय झालं, मागे फिरलं पुन्हा सरळ, पुन्हा मागे फिरणार. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 येईल का 2 येईल? का 2 येणार? या ठिकाणी पहा एक ही आकृती फिरली अशी झाली, ही आकृती फिरली, याचं जर तोंड इकडे असतं तर मग आपण पर्याय क्रमांक 2 म्हणला असतो. या ठिकाणी काय झालं, पहिली आणि तिसरी सेम आहे. आता इथे काय दुसरं पाहायचं? दुसरंही पाहायचंय. दुसरं काय पाहिजे की हा जो आतमध्ये गेलेला भाग आहे तो लहान लहान होत चाललाय. पहिल्यांदा पहा इथपर्यंत गेलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये हा थोडासा मागे सरलाय. तिसऱ्यामध्ये हा आतमध्ये गेलेला भाग अजून मागे सरला. मी चौथ्यात अजून मागे सरला. आता अजून मागे सरणारा त्याच्यावरून याच्यावरून पर्याय कट पद्धत वापरायची. नंतर तर पहा चौथा पर्याय तर चालणार नाही. ओके आता तिसरा पर्यायामध्ये पण हा खोल भाग आहे, हा चालणार नाही. आता राहिला पहिला आणि दुसरा. आता पहिल्या आणि दुसऱ्यामधला फरक शोधा. पहिल्या आणि दुसऱ्यामधला फरक शोधा. काय होते, ही आकृती मोठी मोठी होते का?
मोठी मोठी होते. आता या ठिकाणी थोडासा संदिग्धपणा आहे की पर्याय क्रमांक एक देखील योग्य आहे, एकच योग्य आहे, दोन योग्य नाही. 17चं एक जास्त योग्य आहे. हा 17चं एक आहे. चला पुढे घ्या. त्यांनी जरी दोन दिलं असेल तर ते योग्य नाही. एकदा पुढे गेले एकदा मागे गेले, एकदा पुढे गेले एकदा मागे गेले, मग तसं पाहिजे. मग एकदा पुढे मग दुसऱ्यांदा पुन्हा पुढे असं नाही ना ते. या ठिकाणी या भागात डावा खालचा भाग रंगवलाय, उजवा खालचा, उजवा वरचा म्हणजे डावा भाग रंगवलेला. त्याच्यावर पहिला पर्याय कट होईल, राहिला दुसरा, तिसरा, चौथा. आतमध्ये गोल आकार आहे सगळे. त्या ठिकाणी चौकोन आहे म्हणून हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे शोधा. यातल्या रेषा उभ्या आहेत, याच्या तिरक्या. आपल्याला कशा पाहिजे, तिरक्या रेषा पाहिजे. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढे 19वा पान. गोल आहे, त्यात आत गोल दिलाय, उलट झाला म्हणजे याचं पाण्याचं प्रतिबिंब म्हणू शकतो आपण. गोल आहे तिथे चौकोन. आता पाण्यातलं म्हणू शकतो 180 अंशात फिरवलं म्हणून येईल म्हणू शकतो. पर्याय कट करताना आपल्याला तशी पद्धत आहे तशी नाही म्हणजे लावू शकतो आपण. डोक्याला विचार करेल तसं. आता एक लक्षात आहे की याची विरुद्ध होते. मग 180 अंशात फिरवलं, या बाजूला तोंड पाहिजे, त्यामुळे पहिला आणि तिसरा तर पर्याय कठीण सेम राहणार नाही. आता राहिला दुसरा आणि चौथा. गोल होता तो चौकोन झाला, म्हणजे गोल आहे तो चौकोन झाला, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार. पर्याय क्रमांक 4 येणार. जे इथे आरशातलं आहे, पाण्यातलं आहे, काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. चला इथे टी पहा, उलटा आहे, तो फिरला 45 अंशातनं, पुन्हा 45 अंशातनं फिरला, पुन्हा 45 अंशामध्ये अशी या पद्धतीने फिरता पाहिजे. त्यामुळे पहिला पर्याय. नंतर काय मिळले, टीचा जेव्हा मिळतो पहिल्यांदा कोरा मागे, नंतर भरलेला, कोरा भरलेला म्हणजे इथे मोकळा आणि पुन्हा भरलेला या पद्धतीनं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. 4 मध्ये आहे पण ते खाली, त्यामुळे चांगला नाही उत्तर. पर्याय क्रमांक 3. 2 मध्ये वरती पहिल्यांदा भरलेला आहे म्हणून हा पर्याय करतो. 3, 4 मध्ये पहा उत्तर आकड्याचा बघा. एक अशी आकृती शोधा की जी प्रश्नचिन्हाच्या जागी देता येईल. पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, पहिल्याचा दुसऱ्याची काय संबंध आहे. पान आहे तो उलटा झाला, हे आहे ते उलट झालं, हे उलट झालं, हा बाण उलटा झाला. म्हणजे काय होते, याचं पाण्याचं प्रतिबिंब होऊ शकतं. 180 अंशात होत नाही का, होत आहे का. म्हणजे ते पर्याय पाहायचे आपल्याला. पर्याय कट पद्धत वापरायची. पाण्यात म्हणलं तर पर्याय 4 येईल. 180 अंशात फिरवलं पर्याय 1 येईल. 1 पण येऊ शकेल, 4 पण येऊ शकेल. 2 आणि 3 पर्याय कट येईल. आता मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 फरक शोधा. बरोबर पाण्यातला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे आपण विचार केला पाहिजे पाण्यातला आहे का आरशातलं, दोन्ही पण बघितलं पाहिजे. बारकाईने ते शोधलं पाहिजे. चला 22वा रंगवलेलं होतं, आता ते फिरवलं, रंगवलेलं मोकळं केलं, वरती होतं ते खाली गेलं. आता इथे आहे ते इकडे जाईल आणि रंगवलेलं ते मोकळं होईल. म्हणजे कोणताही पर्याय या बाजूला आलं पाहिजे. आणि काय होते पहा, जेव्हा आपण ते फिरवल्यानंतर पहा कशा पद्धतीने आरशातलं होत नाही, पाण्यात होतं. इथं आता 180 अंशातच येत आहे, काही तर आरशातलं पाण्यातलं येत आहे नाही. म्हणजे हे जर फिरवलं तर काय होईल, कशी होईल आकृती रचना पहा. तुम्ही पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 1 येणार. इथे खालचा भाग मोठा भाग वरचा आहे, मग आता इथे वरचा भाग मोठा आहे, इथे खालचा भाग मोठा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. 22चं 1 आहे. 3 कसं येईल, 3 कसं येईल त्याचं. चला हा पाण्याची प्रतिमा म्हणता येते, पाण्याची प्रतिमा आहे का इथे, पाण्याची प्रतिमा आहे का 3. पाण्याची प्रतिमा म्हणलं तर या ठिकाणी हा भाग बारका दिला पाहिजे, खाली मोठं दिलं पाहिजे होतं. तर थोडं संदिग्ध आहे, असे प्रश्न येतात परीक्षेला. चला 23वा प्रश्न घ्या.
23वा प्रश्न. 23वा पहा काय झालेलं आहे. बाण उलटा झालेला आहे. खालचा यू आहे तसा आहे. त्याच्यात काय बदल झाला का? काही नाही. आता इथे काय होणार आहे. हा बाण जो आहे त्याला म्हणजे काडी जी आहे ती उलटी होणार. काडी उलटी त्याला चौथा पर्याय कट. आहे तसं 7 राहील. आहे तसं 7 राहील. आता 7 आहे तसा किती आहे? पर्याय क्रमांक हा तर पर्याय कट होईल. हाही पर्याय कट होईल. आता इथे काडी उलटी होणार तर हा पर्याय क्रमांक 1 जास्त इथं वळतंय. काय दिलं होतं तिथं? 1 दिलं. हा 7 जास्त योग्य म्हणजे इथं तसं नाही आहे परंतु थोडासा फरक आहे. बोला हा काय 80 न्या किती का? आता मी सांगू का? अजून तर अर्ध्या तासाने सांगायचं. पेपर झाला का नाही मग सांगायचं. हा जे वेळेत तुमचे मार्क आले तर मी त्याच्यामध्ये टाकू शकतो. चला पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय? पाण्याचं प्रतिबिंब होतं का? पाण्यातलं आहे. याचं पाण्यातलं म्हणलं तर वरती रेषील आणि टिपकायचे. पर्याय क्रमांक 3 आहे. 24चं 3 आहे. त्याला 25 ते पहा काय म्हणलेलं आहे. आरशातील प्रतिबिंब. उजव्या बाजूला 2 टिपके आहे. डाव्या बाजूला 1 टिपके होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. केवळ टिपक्यावरनं बघितलं तर आपल्याला उत्तर सांगायला येतंय. मागे जरा बरे पुढे पहा. या ठिकाणी उजव्या बाजूला 1 टिपका म्हणजे आता तो डाव्या बाजूला 1 टिपका होणार आहे. तो फक्त पर्याय क्रमांक 4. वरचे 2 सगळीकडे वरचे 2 वरनं हात हे दोन्ही पर्याय करतात. वरचे वरच राहणार. आरशामध्ये खालचं वर होत नाही. वरचं वरच राहतं खालचं खाली. पाहता यक केवळ यकचं पहा. या ठिकाणी या पद्धतीने यक येणार आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये या यकचं आरशात टाकलं. बाकीचं पाहण्याची गरज बसली नाही. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 3 कसं येऊ शकेल? 3 येऊ शकत नाही. 3 यक असा होऊ शकेल का? जसा तसा राहील का? नाही. पर्याय क्रमांक 2 आहे. 27चं 2 आहे. 73 कोण केलं? नलवडे. 73 हा 27चं 3 आहे. 27 किती? 2 आहे. 2 सॉरी 27चं 3 टाकलेले नलवडे चुकलेलं आहे. त्याला 28वा प्रश्न पहा. या ठिकाणी तिरकी रेषा हा बाण तिरका इकडे होणार. त्याच्यावरून पहिला दुसरा तिसरा कट होतो. पहिला आणि चौथा. फरक काय यामध्ये? फरक वरच्या वाट्या पहा. याचं डावीकडे आहे ते उजवीकडे येते. परंतु या ठिकाणच्या वाट्या चिकटलेल्या आहेत. आपल्याला त्या चिकटलेल्या असणार नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4च येणार आहे. दुसरा येऊ शकत नाही. इथे पहा नाही. इथे 1 काय येऊ शकत नाही. हा त्रिकोण बरोबर आहे. या वाट्याचं आरशातलं प्रतिबिंब हे या पद्धतीने येणार आहे. इथं वाट्यात जशाच्या तशा याचा आरशातलं प्रतिबिंब नाही. म्हणून हे पर्याय कटून उत्तर पर्याय क्रमांक 4 28चं 4 आहे. 28चं 4 नलवडे बरोबर आहे. बाकीचे टाकत नाहीत उत्तर. 28चं 4. चला 29वा पहा. वरून घडी घातली. इकडून घडी घातली. इकडून घडी घातली. कुठं इथे घडी नाही घातली. हे 2 कापले. जेव्हा हा त्रिकोण इकडे उघडेल तेव्हा याचं इथे. हा वरती उघडेल तेव्हा इथे. म्हणजे इथे 2 आणि इथे 2 असे 4 अर्ध्या भागामध्ये 4 असतील. इकडे उघडले अजून 4 होते म्हणजे 8 होणार आहे. या पद्धतीचा पर्याय कट पद्धत वापरा. या ठिकाणी आहे का? इथं नाही. आता या ठिकाणी आहे परंतु इथे धरला आपण किंवा नाही हे आले. याचं इथे आलं पाहिजे. इथे 4 पैसे आहे का? इथे नाही. इथे याचं उघडलेलं इथे दाखवले नाही. हा पर्याय कटून उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 29चं. चला 30वा प्रश्न घ्या. 30वा 29चं 4 आहे. उत्तर कुणाकुणाचं आले? 29 4 नलवडे बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. चला 30वा प्रश्न. वरून खाली घडी घातली.
इकडून गडी उघडली घातली, या ठिकाणी षटकोन कापलेला आहे, हा उघडल्यानंतर या ठिकाणी इकडे षटकोनाचा आकार होईल, वरती उघडला षटकोनाला षटकोन, पर्याय क्रमांक 3 प्रमाणे जुळेल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर 31वा प्रश्न, या ठिकाणी इकडून गडी घातली, ही गडी इथपर्यंत येणार आहे चौकोन, हा कोपरा इथे मध्यापर्यंत येणार आहे, इकडून गडी घातली, हा कोपरा मध्यापर्यंत येणार. पुन्हा तेव्हा हा षटकोनी आकार पहा, हा आकार कसा तयार झाला, हा आकार या पद्धतीने झाला. आणि पुन्हा मग याची मधनं गडी घातली, आणि मधनं गडी घातल्यानंतर इथं गोल कापलेला आहे, उघडला इथे गोल. आता गोल उघडल्यानंतर काय होणार आहे, जेव्हा ही गडी उघडणार आहे तेव्हा हा गोल इथे, इथला गोल या ठिकाणी, त्यामुळे ओळीनं 4 गोल येतील. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 31-2 आहे उत्तर. 31-2 नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे. चला बाकीचे जरा बोलत चला, बाकीचे बोलत चला, बर्गे नलवडेच बोलतायत. 32वा प्रश्न, वरून गडी घातली तिरकी, इकडून गडी घातली, पुन्हा इथे गडी इकडून गडी घातली, इथे आयत कापला, ही उघडला, पूर्ण या ठिकाणी चौकोनासारखा आकार होईल. तो आकार कुठे आहे, इथे आहे का, इथे आहे का, इथे आहे का, तो आकार या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 येईल. 32-4 आहे, 32-4 आहे. पुढे पळू नका, नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे. चला 33वा प्रश्न, तुकडे आहेत जुळवायचे, आकार 2 त्रिकोण आहेत, या ठिकाणी कर्वचा चौकोन आहे आणि हा त्यामध्ये बसेल असा, म्हणजे हे दोन्ही आकार एकात एक बसतील अशा पद्धतीने असू शकते. 2 त्रिकोण आहेत, त्यात या 2 त्रिकोण आहेत, यातला त्रिकोण 5 कर्व आकाराचे त्रिकोण आहेत, म्हणजे हा पर्याय कट होईल. त्या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, पण हे 2 आकार आहेत का, हा आकार याच्यामध्ये दिलेला नाही, हा पर्याय कट होईल, हा पर्याय कट केला. आता राहिला पहिला आणि दुसरा. पहिल्या दुसऱ्यामध्ये चौकोन, हा आकार जे आहे तो इथे आहे, इथे आहे का तो आकार, हा कट होईल. तर पर्याय क्रमांक 33-2 आहे. चला 34वा प्रश्न घ्या. 33-2 नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे. चला 34वा प्रश्न, 34चा गोल आहे, एक चौकोन आहे, एक त्रिकोण आहे आणि एक कर्वचा त्रिकोण आहे. आता इथे 2 कर्वचे त्रिकोण झाले, चालणार नाही. आता इथे गोलामध्ये हा कापणीचा आकार नाही, इथे आई चालणार नाही. आता या गोलाला हा कर्वचा त्रिकोण जोडला, खाली त्रिकोण आहे, चौकोन आहे, चालेल. आता याच्यामध्ये आयत, इकडे आयतच नाही, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 34चं 3 बरोबर आहे, नलवडे बर्गे बरोबर आहे, गुरव बरोबर आहे. 35चं पहा, 35 त्रिकोण चौकोन, हा एक चौकोन आणि हा कोणता आकार आहे, किती रेषांचा आहे, 1 2 3 4 5 पंचकोन आहे, चौकोन नाहीये, मोज रेषा 5 पंचकोन याच्यामध्ये आहे, यात पंचकोन आहे का नाही, यात पंचकोन आहे का नाही, यात पंचकोन आहे का नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. एका आकारावरती कॉन्सन्ट्रेशन करा, लक्ष विशिष्ट आकारावरती करा. चला पुढे 36वा प्रश्न पहा. कर्वचे आकार सगळेच आहेत, इकडे 2 कर्व, आता हे तुम्हाला लगेच लक्षात येतो, कुठे असे जोडले एकत्र जोडले हे कर्व त्याला जोडले की पूर्ण होत्या, ती फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. आता इथे तुकडे वगैरे नाही, इथे जे तुकडे 4 तुकडे आहेत, तिथे तुकड्यांचे आकार वेगळे वेगळे आहेत, इथे तुकड्यांचे आकार वेगळे वेगळे, इथे तर ते जुळत आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला 37 ते 40 मध्ये पहा. लपलेली जडून बसलेली आकृती, आडवी उभी रेष त्रिकोण, आडवी उभी रेष त्रिकोण ज्या पद्धतीने काय तसा नाहीये, आडवी उभी रेष त्रिकोण इथे आहे, इथे आडवी उभी रेष त्रिकोण नाही, आडवी उभी रेष नाहीये. उत्तर पर्याय क्रमांक 2. 37-2 37-2 बर्गे नलवडे 37 वाचते कुठे आहे, उत्तर देत नाही आज तुम्ही. चला 38वा प्रश्न, स्वस्तिक, यात आहे का स्वस्तिक, स्वस्तिक आहे याच्यात, परंतु ज्या पद्धतीनं पाहिजे, या ठिकाणी वरती हे पाहिजे, ही रेष इथं स्वस्तिकची होत नाही. तर या ठिकाणी पहा, इथे जर स्वस्तिक करायचं म्हणलं तर तिथे आडवी रेष, ही रेष इथे नाही,
या ठिकाणी स्वस्तिक आहे. ज्या पद्धतीने पाहिजे घड्याळाच्या विरुद्ध फिरणारं आहे इथं घड्याळाच्या दिशेने फिरणारं स्वस्तिक आपल्याला चालणार नाही. आता इथे घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये तिरकी येते, त्यामुळं पर्याय तो कठीण उत्तर पर्याय क्रमांक उभी रेष, तिरकी रेष, तिरकी रेष, आडवी रेष. उभी रेष तिरकी, तिरकी नाही. इथे उभी रेष तिरक्या या दोन रेषा यात नाही. इथं आता या तिरक्या रेषा आहेत का याच्यात नाही. आता इथे पहा उभी रेष तिरकी, तिरकी आणि पर्याय क्रमांक 4. त्याला 40वा प्रश्न पहा. 40वा तिरकी रेष म्हणजे बाणासारखा आकार झाला, आडवी उभी. बाणासारखा आकार इथे होत नाही. बाणासारखा आकार इथे खाली होतोय पण त्याला पुन्हा खाली वाढलेला नाही. बाणासारखा आकार आडवी उभी आहे, इथे बाणासारखा आकार आडवी नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला ओके, छान. म्हणजे उत्तर देत राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, तर आपल्याला योग्य पद्धतीनं पुढे जाता येईल. चला पुढे आपण गणिताचं सुरुवात करू. ओके, आज आहे ना पेपर. 36,890 या संख्येची 3 ची दर्शनी किंमत व स्थानिक यातील फरक किती? आता 36,890 3 ची स्थानिक किंमत 30,000, 3 ची दर्शनी किंमत 3. कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत ही 3 असते, त्या ठिकाणी दर्शनी किंमत त्या संख्येच्या किमती एवढीच असते, त्यामुळं ती दिसते तेवढीच असते दर्शनी किंमत. आता या 6ची दर्शनी किंमत 6 येणार आहे, 8ची 8 येणार आहे, 9ची 9 येणार. स्थानिक किंमत 3 ची 30,000, 6ची 6,000, 8ची 800, 9ची 9. याच्यामध्ये केलं तर 29,997. पुढे 7, 4, 0, 2, 1. प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्याची फरक. 7, 4, 0, 2, 1. आता जर याची मोठ्यात मोठी करायची असेल तर अंकांचा उतरता क्रम लावायचा. अंकाचा उतरता क्रम लावला की ते शक्य होतं. उतरता क्रम लावला तर 7, 4, 2, 1, 0 ही मोठ्यात मोठी संख्या आहे. आता लहानात लहान म्हणलं तर अंकांचा चढता क्रम. मग इथे काय होईल? 0, 1, 2, 4, 7. आता इथे काय अडचण झाली? 5 अंकी पाहिजे. किती अंकी झाली? 4. ही 5 अंकी बनवायची म्हणजे काय करावं लागेल? शून्याला आतमध्ये घेतला तर त्याला शून्याला किंमत आहे. म्हणजे हा 1 इकडे सारावा लागेल आणि 0 या ठिकाणी घेतला पाहिजे. यांची काय विचारलेली आहे? शून्यातलं 7 जात नाही, मनाचा सगळ्या देऊन टाका. 7 7 गेले, 1 मधनं 5 जात नाही, मनाचा सगळ्या देऊन टाका. 11 5 गेले 6, 2 मधनं 3 जात नाही, मनाचा सगळ्या देऊन टाका. 12 3 गेले 9, 4 मध्ये गेला 3, 7 मध्ये गेला 6. चला पुढे प्रश्न पहा. 4.5 छेद 0.9, 4.5 छेद 0.9 अधिक 1.25 छेद 0.25 वजा 8.7 छेद 0.87 गुणिले 6.2 छेद 6.2. आता इथे पहा, प्रत्येक अपूर्णांकातलं जर तुम्हाला थोडक्यात काढायचं असेल, काय होते? स्पष्ट दिसत नाही, क्लिअर दिसत नाही. गुरव म्हणतायत दिसत नाही, बाकीच्यांना दिसतंय का रे? पहा थोडंसं. आता मला वाटतं पलीकडे सरल्यामुळे दिसत नाही. ओके 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 ओके. फळा थोडासा आपल्याला स्क्रीनवर व्यवस्थित बसलेला नाहीये, पलीकडचं दिसत नाही असं होतंय का? काय होते अडचण येते? मला बाकीच्यांनी सांगा रे. वाचते नलवडे बर्गे गुरव म्हणतायत की फळ्यावर लिहिताय ते स्पष्ट दिसत नाही.
काय अडचण येते बाकीच्या जरा टाका. चला बघू आपण काय येते दुसरे. पडेल की रे सगळं. चला आता इथं दशांची नजर पहिल्यांदाच काढून टाकली ना तुमचं गणित सुटसुटीत. इथे किती घरं पुढे न्यावं लागेल? एक. वरती एक घर घेतलं खाली पण एक घर घेतलं काय झालं गणित? 45/9. चला इथे आधी इथे दोन संख्येच्या अगोदर इथे दोन संख्येच्या इथे वरचे दोन घरं घेतले खाली दोन घरं पुढे घेतलं गणित काय झालं? 125/25 वजा इथे दोन घरं न्यावे लागले इथे एकच घर आहे. काय करायचं खालचं दोन घरं न्या पुढे वरती पण दोन घरं न्यायचं मी इथे एकच घर आहे मग काय करायचं? 0 द्यायचा मी दोन घरं पुढे गेलो गुणिले इथे एकच घर आहे इथे एकच घर आहे दोन्हीकडे एक एक घर घेतलं पुढं 62/62. आता सोडवायला अगदी सोपं झालं सुटसुटीत झालं पटकन सोडवता येईल. 9 1 9 9 5 45 इथे 5 झालं आधी 25 1 25 25 5 25 असे म्हणजे अधिक 5 झालं इथे वजा 87 1 87 वरचे 0 0 म्हणजे 10 झालं गुणिले 62 के 62 म्हणजे उत्तर काय येणार आहे? 1 1/1 उत्तर 1. आता इथे काय करावं लागेल अगोदर पदावलीचा नियम काय? 10 गुणाकार करा 10 गुणिले 1 10 5 अधिक 5 वजा 10. आता वजा बेरीज वजा ओळीने द्यायचं 5 अधिक 5 10 वजा 10 उत्तर काय येईल? 0. चला पुढे समीरच्या वडिलांचे वय आता फळ्यावरचं व्यवस्थित दिसतंय का? ओके गुरव दिसतंय गुड. थोडंसं फळ्यावरचं माझ्या मते पलीकडे असल्यामुळं ते दिसत नसेल ओके परंतु पाहू एवढा पलीकडे लिहित नाही थोडंसं अलीकडे ओके. बाकीच्यांना दिसतंय नलवडे नो म्हणतायत वाचते हो म्हणतायत बर्गे म्हणतायत दिसतंय नलवडे. चला चला पुढे प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 44. समीरच्या वडिलांचे वय त्याच्या वयाच्या तिप्पट त्याच्यामध्ये कोणाच्या? समीर. तसे त्याच्या आईच्या व वडिलांच्या वयातील फरक 6 वर्षाचा आहे. आईचं वय 30 वर्ष असल्या तिघांच्या वयाची सरासरी. आता पहा काय म्हणले आई 30 वर्षाची वडील किती? 6 वर्षाचा फरक आहे म्हणजे वडिलांचं वय किती असेल? 24. आपण पाहतो वडिलांचं वय आईपेक्षा जास्त असतं असं फरक 6च आहे मग आई 30 वर्षाची वडील 24 वर्षाचे असं होईल का? राहील नाही होणार म्हणजे हे पण हा बघा गावला सापडला नाही. आणि काय म्हणलेले समीरच्या वयाच्या तिप्पट वडिलांचं वय मग समीरचं वय किती आहे? 12 वर्षे 12 वर्षाचीच होते मग तिघांची सरासरी विचारली कशी काढा? तिघांची बेरीज करा भागिले 3 6 2 8 3 3 6 1 6 78 सरासरी करायची तिघांची बेरीज म्हणून भागिले 3 केले 3 गुणे 6 बाकी 1 राहिले 1 वार 18 3 सरासरी किती? 26 वर्ष. चला पुढे 10 20 श व 40 या संख्या प्रमाणात असतील तर श ची किंमत 10 20 श आणि 40 यांची सरा आपल्याला काय म्हणले प्रमाणात जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात ना तेव्हा पहिले अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. इशिता लक्ष नीट दे मला माहिती आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे 10 गुणिले 40 बरोबर 20 गुणिले श ला 20 काय गुणिले ते इकडे पाठवले काय होते श ला 20 गुणिले ते इकडे पाठवले भागिले 10 हा नाही येणार की हा हा आणि क्रमांक 3 दिलेला 45चं 2 आहे सॉरी 3 आहे 3 आहे 45चं 3 आहे. चला हे काय म्हणते प्रशांत देशपुटे 69 काय होतं 69 देशपुटे काय म्हणणं आहे तुमचं आपलं पहा. चला
46 ताशी 65 किलोमीटर वेगाने जाणारी मोटर गाडी 403 किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल? वेळ बरोबर अंतर भागिले वेग, म्हणजे 403 किलोमीटर अंतर भागिले वेग किती आहे? 65. आता हे उत्तर आपल्याला भाग घालवता येत नाही, पूर्ण भाग जाईलच असं नाही, पण मिनिटामध्ये तर आपण उत्तर काढू शकतो. हे उत्तर तासात येणार आहे. मी मिनिटात करण्यासाठी याला गुणिले 60 करायचं, म्हणजे उत्तर जेवढे तास येईल त्याला गुणिले 60 केलं मग मिनिटामध्ये. आता भाग घालवता येईल. कशाने? 5 ने घालवणार. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 दुने 10. इथे 13 ने 5, 13 एके 13, 13 त्रिक 39, 40 मध्ये 39 गेले 1, एकावर 3 घेतले 13, 13 एके 13, 31 गुणिले 12, 12 एके 12, 2 अंच्याले 12 36 ने 372 मिनिटे लागतील. आता या मिनिटाचे तास करायचे. पूर्ण तास किती होऊ शकतात? 372 पेक्षा लहान 60 तास, 60 मिनिटाचा 1 तास, 60 सक 360. इथे काय झाली? इथं 6 तास झाले आणि राहिले किती? 12 मिनिट. म्हणजे उत्तर काय येईल? 6 तास आणि 12 मिनिटे. लक्षात आलं का? ही सोपी पद्धत आहे अगदी. मिनिटे करून मग तुम्ही जर दशांश चिन्हात काढत बसलं तर अडचण येईल. सर ठळक, काय ठळक? स्पष्ट आहे पुढे, त्यामुळे ठळक दिसायला हवं, काय अडचण नाही. अक्षरही मोठं आहे अगदी. प्रत्येक इयत्तेच्या मुलांच्या प्रत्येक रांगेत समान मुले याप्रमाणे रांगा केल्या. प्रत्येक रांगेत जास्तीत मुले किती असतात? काय करावं लागेल रे? 36, 45, 54. जास्तीत जास्त म्हणलं की काय करावं लागतं? मसावी. आणि कमीत कमी म्हणलं तर काय होईल? नसावी. इथे लक्षात घ्या, समजून घ्या. तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती? 2 ने? 9 ने? 3 ने जातो ना, 3 ला घालवणार पाहिजे मात्र 2 ला नाही चालणार. 9 ने घालवले, 9 चौक 36, 9 7 54, 9 5 25. आता याचे पुन्हा पडतायत का? तिन्ही संख्येला जातोय 2 ने. मसाले किती येणार आहे? 9. म्हणजे या 9 च्या रांगा करू शकतात प्रत्येक वर्गाच्या. चला पुढे. बंदुकीतून सुटलेली गोळी 20 सेकंदात 1 किलोमीटर जाते, तर 750 मीटर अंतर जाण्यास तिला किती वेळ लागेल? आता पहा, 20 सेकंदात वेळ आणि अंतर. 20 सेकंदात पद्धत लक्षात घ्या. एकमान पद्धतीत सोडवायचे. तुमच्या नवोदयच्या पेपरला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न गणितामध्ये एकमान पद्धतीने तुम्ही सहज सोडवू शकता. त्यासाठी स्पेशल आपण एकमान पद्धतीचा धडा घेतला. 20 सेकंद वेळ, 20 सेकंदात 1 किलोमीटर. इथे मी लिहितो मुद्दाम 1 किलोमीटर. तर 750 मीटर अंतरासाठी किती वेळ लागेल? वेळेखाली अंतराखाली अंतर. आता इथे 1 किलोमीटर आहे, हे मीटर आहे, चालेल का? दोन्ही परिमाण सारखी पाहिजे. काय करावं लागेल? 1 किलोमीटरचे मीटर किती होते? 1 किलोमीटरचे काय करायचे? मी एकमान पद्धतीत मांडणी सांगा. S बरोबर 20 गुणिले 750 भागिले 1000. हा एक शून्य, इकडे हा एक शून्य. चला, 1 बे 2 5 एके 5, 2 राहिली 5 5 किती वेळ लागेल? 15 काय? आणि इथं परिमाण काय आहे? सेकंद. उत्तर कशात देणार आहे? चला पुढे. 20 भाई के आगे कोई बोल सकता है? देशपुटे. देशपुटे आपल्याला गरज नाहीये तर आपण जाऊ शकता, थांबायची गरज नाही आपल्याला. ओके, आपल्याला काय आमंत्रण दिलेलं नाहीये. आपल्याला लक्ष द्यायचं असेल अभ्यासात लक्ष द्या, नाहीतर जाऊ शकता आपण. चला पुढे. 15 डझन पुस्तकापैकी 108 पुस्तकांची विक्री केली तर शेकडा किती पुस्तकांची विक्री केली? 15 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे किती? 12. भोसले. 15 डझन म्हणजे 15 गुणिले 12, 12 पंचे 60, 12 एके 12, 6
18 म्हणजे 180 पुस्तके होती. त्यातली 108 पुस्तके विकली तर शेकडा किती विकली असं विचार. याची मांडणी काय होईल? विकलेली आपल्याला विक्री किती टक्के पुस्तकांची विक्री केली, शिल्लक पुस्तकं विचारली असती तर वजाबाकी केली. एकूण पुस्तकं 180, त्यापैकी विक्री 108, 180ला 108 विकली तर 100ला 1. मांडणी सांगा. 1 बरोबर 180. बोला भाग कशाने? एका शून्याला 1 शून्य घालून 18 18 10 गुणिले 6 60% पुस्तके विकली. शिल्लक किती टक्के? हे दोन्ही पण पद्धतीनं कळलं पाहिजे आपल्याला, दोन्ही पद्धतीनं आलं पाहिजे. चला रुमाल घे, रुमाल घे, पुढे घ्या. एक कपाट 15% नफ्याने 2300 रुपयास विकले. लिहून घेत चला. लिहून जर घेतलं तर ही एकमाल पद्धत वगैरे तुमच्या लक्षात येणार आहे. फक्त नुसतं बघून उपयोग नाहीये, प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण जर समजून घेतली तर त्याचे चांगले आउटपुट आपल्याला मिळणार आहे. ओके, तेव्हा आपण मनापासून सहभागी व्हा, व्यवस्थित करा. बरोबर. ओके नरवडे, छान. 15% नफ्याने 2300 रुपयास विकले तर खरेदी किंमत. आता हे कसं सोडवायचं पहा. 15% नफा कधी होतो? 100 काय हे पाहिजे मला. 100 रुपये खरेदीची वस्तू विक्री 115 केली तर तुम्हाला 15% नफा होतो. आता याच्यात कोणती किंमत दिली सांगा? किती दिली? 2300. विक्री दिली, विक्रीच्या खाली द्या खरेदीची किंमत x. सांगा मांडणी. x बरोबर 2300 गुणिले 100 भागिले 115. 115 दुनी 230 वरचे 0 इथे 100 गुणिले 20 की 0 मांडा. हे 2 आहे 3 0 1 2 3 0 ते 1 2000 रुपये त्या कपाटाची खरेदी किंमत आहे. चला पुढे पहा. समान बाजू असणाऱ्या त्रिकोणी शेताभोवती 5 फेऱ्या मारण्यासाठी 825 मीटर अंतर चालावे लागते. तर शेताची एक बाजू किती लांबीची असेल? त्रिकोणी शेत आहे, 5 फेऱ्या इथनं सुरुवात केली, एक गेलो इथं आलो, एक फेरी, अशा 5 फेऱ्या. 5 फेऱ्याला 825 अंतर चालावं. मी एका फेरीला किती चालावं लागेल? 825 भागिले 5. 5 ने 5 एके 5, 8 5 गेले 3, 3 2 32, 5 30, 32 मधनं 30 गेले 2, 2 5 5 5 म्हणजे एका फेरीला 165. एका एक बाजू विचारली, बाजू काय? 165 भागिले 3, 3 5 15, 15 म्हणजे बाजू किती आहे? काय करायला पाहिजे होतं? एका फेरीमध्ये 3 बाजू फिराव्या लागतात. 5 फेऱ्या म्हणजे 3 5 15 ने भागलं असतं. 825 ला डायरेक्ट 15 ने भागलं असतं तर चाललं असतं का नाही? ओके, चला पुढे. पुढील प्रश्न पहा. 5 अंश छेद 12 5 अंश छेद 12 अधिक चौकट अंश छेद 24 बरोबर 5. आता इथं जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर छेद कसा असावा लागतो? समान. इथे 12 इथे 24. काय 12 36 करायचं का? याची नसावी लसावी. 12 24 चा काय होईल? मी इथं 24 करण्यासाठी ते दुप्पट केले अंश आधी. आता इथं काय एक पट आहे, मी इथे चौकट आहे तसं 30 बरोबर 5. आता हे भागिले 24 आहे ते तिकडे पाठवले काय होतील? म्हणजे 10 अधिक चौकट बरोबर 24 गुणिले 5. 24 गुणिले 5 किती होतात? 120. 120 मध्ये याला x मानला तर याच्यात 10 अधिक येते तिकडे पाठवले काय होतील? 120 भागिले संख्या काय? 110. ते उत्तर 110 चे 24.
पुढे पहा, रामरावांनी आपल्या जवळील रकमेच्या 2/5 भाग शरदला, 2/5 भाग शरदला, नंतर काय म्हणजे 3/6 भाग सीमाला, 3/6 सीमाला, नंतर उरलेले 125 मधुला, उरलेले बघू ना, उरलेले 125 मधुला दिले. अगोदर उरले ते किती ते काढूया आपण. मी दिलेल्याची बेरीज करूया. शरदला आणि सीमाला किती दिले? 2/5 आधी 3/6. आता इथं काय करावं लागेल? छेद समान करावं लागेल. 5 आणि 6 लसावी काय येईल? 30 येईल. याची 6 पट, छेदाची 6 पट केली, अंशाची 6 पट 12. इतर छेदाची 5 पट, अंशाची 5 पट 15. म्हणजे किती झाले? 27/30. म्हणजे 30 भागातले 27 भाग शरदला आणि सीमाला दिले. राहिले किती भाग? म्हणजे 3 भाग बरोबर 125. एक भाग बरोबर किती? एक भाग बरोबर 125 भागिले 3. इथं आपल्याला इथं एक भाग आपल्याला काय विचारले त्यांनी? काय विचारले? एकूण किती रक्कम? 3 भाग बरोबर 125. मग एकूण भाग किती? 30 भाग बरोबर या 3ची किती पट आहे? याची पण 10 पट करा, किती होईल? 250. इथे एका भागाची किंमत काढता येत नाही. चला पुढे. 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 बरोबर. आता इथं दशांश चिन्ह नाही समजा. 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 9चा काय होईल? घन. 9चा घन काय येईल? 729. आता दशांश चिन्ह इथे 3 संख्येच्या अगोदर, इथे 2 म्हणजे एकूण किती झाले? 5. इथे एकूण 6 संख्येच्या अगोदर 1 2 3 4 5 6 संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी 0. कोणता पर्याय? 4. कोणत्या संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 येतो व बाकी 5 उरते? आता 5 संख्या माहित नाही. या संख्येला 15 ने भागले, भागाकार 15 आणि बाकी 5 म्हणजे काय होईल? भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. मग x बरोबर 15 गुणिले 15 अधिक 5. 15 गुणिले 15 25 अधिक 5. भाज्य काय आहे? 230. पुढे प्रश्न. 2 संख्यांचा गुणाकार 576 असून मसावी 4 आहे तर लसावी. इथं 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता मसावी माहिती 4 लिहिला, मग लसावी माहिती x लिहिला. x ला 4 गुणिले ते इकडे पाठवले तर 576 भागिले 4 बरोबर 4 एके 4 एक राहिली. 1 7 17 4 चौक 16 एक राहिली. 1 दुसरी संख्या लसावी किती आहे? 144. पुढे पहा. 45 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या एका घनाकृती खोक्यात 15 सेंटीमीटर बाजू असणारी किती साबण बसते? आता खोकं घनाकृती आहे, मग त्याचं घनफळ कसं काढा खोक्याचं? 45 गुणिले 45 गुणिले 45 म्हणजे त्या खोक्याची लांबी 45 सेंटीमीटर, रुंदी 45 सेंटीमीटर, उंची 45 सेंटीमीटर, तेव्हा तो घन होतो. आणि त्या साबणाचं काय म्हणलंय? 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या साबण, त्याची लांबी रुंदी
15 उंची 15 एके 15 15 त्रिक 45 15 एके 15 15 त्रिक 45 15 एके 15 15 त्रिक 45 3 चा घन 3 9 त्रिक 27 किती साबण त्या बॉक्स मध्ये बसतील 27 साबण बसतील पुढे पहा 7.5 मीटर गुणिले 9.5 मीटर मापाच्या खोलीत 25 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरस आकृती फरशा किती बसतात आता खोलीचं माप 7.5 मीटर गुणिले 9.5 आणि फरशीचं माप 25 सेंटीमीटर काय करावं लागेल सेंटीमीटर मग 7.5 मीटरचे सेंटीमीटर किती होती 750 खोलीची लांबी 750 सेंटीमीटर रुंदी 950 सेंटीमीटर भागिले चौरस आकृती जी फरशी आहे फरशीची बाजू 25 लांबी 25 रुंदी 25 दिलेली नसते हे आपण समजून घ्यायचं नुसत्या 25 नाही तर लांबी आणि रुंदीच्या भागायचं 25 एके 25 वरच्या शून्याशी 25 त्रिक 75 बाकी राहिली 20 वर घेतले 225 आता 30 गुणिले 38 हा शून्य मांडून टाका आम्ही राहिलं काय त्यांनी 38 गुणिले 3 8 4 2 3 त्रिक 9 2 किती आलं 1440 आलं होतं ना तुझं उत्तर हा पोपट बोलतो नुसता प्रश्न पहा संख्या रेषा आता हे नवोदयला अभ्यासामध्ये आहे संख्या रेषा त्यामुळे इथं संख्या रेषा कधीही अंतर मायनस मध्ये नसतं वजामध्ये अंतर नसतं 5 0 1 2 3 5 इथे शून्य दिलेलं आहे 10 किती केले 1 2 1 1 2 2 1 2 3 आता इथे ए दिलेला आहे या ठिकाणी सी दिलेला आहे इथे बी दिलेला आहे आणि इथे डी दिलेला आहे आता काय म्हणलेले पहा इथे एका भागाची किंमत कळते इथे 0 इथे 1 आहे 3 भागाची किंमत किती आहे 1 एका भागाची किंमत 1/3 याची किंमत 1/3 याची 2/3 याची 3/3 संक्षिप्त करून दिलं की 1 येतं आता इथं आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला एका भागाची किंमत कळली तर त्याच्यावर आपल्याला सोडवायचं पहा इथे ए डी ए पासून डी पर्यंत किती भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 भाग वजा सी बी 7 भाग वजा सी बी 1 2 3 वजा 3 भाग 7 3 भाग गेले तर किती राहिले 4 भाग एका भागाची किंमत किती आहे एका भागाची किंमत 1/3 गुणिले 4 काय उत्तर 4/3 याचं पूर्णांकात केलं तर 3 एके 3 बाकी राहिली 1 पूर्णांक 1 अंश 3 किंवा 4 अंश 3 उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रत्येकी 7,500 प्रमाणे दोघांनी 15% दराने घेतलेले कर्ज अनुक्रमे 3 व 4 वर्षांनी फेडले तर दोघांना मिळून एकूण किती रक्कम भरावी लागेल आता 7,500 15% दराने 3 वर्ष मी पहिल्याला मोदक भागिले 100 7,500 गुणिले 15 गुणिले 3 भागिले 100 एवढं पहिल्याला व्याज भरावे दुसऱ्याला 7,500 गुणिले 15 गुणिले 4 भागिले 100 बोल बरोबर आहे चालेल काय हरकत नाही 3 वर्षातून 4 वर्ष मी एकूण 7 वर्षाचं काढलं 7,500चं 7 वर्षाचं काढलं आणि मुद्दल आता दोघांची 7.5 धरली पाहिजे एकाची धरून चालणार नाही आता याला किती व्याज भरावं लागेल 2 शून्याला 2 शून्य गेले 15 गुणिले 3 गुणिले 75 आता इथं
15 ने इथं गुणाकार करू. 15 5 75, 5 4 7, 15 7 5 वर्षे 105 आणि 7 112 गुणिले 3, 3 5 15, 3 6 आणि 7, 3 याला 3375 व्याज अधिक मुद्दल काढू. अगोदर इथे 2 शून्य 2 शून्य इथं हा गुणाकार 1825 येणार. हे लक्षात आलं पाहिजे, पुन्हा गुणत बसायचं नाही. 75 गुणिले 15 इथे 75 गुणिले 15 म्हणून तर मी एकदम केलं. आता याला गुणिले 4, 4 25 0 4 2 4 8 2 10 0 4 4 1 4 1 5 4 4 1 4 त्याला 4500 त्याला 3375 व्याज. आधीच तर एवढं जेवढं अधिक 7500 रुपये मुद्दल आहे, हे पण करावं लागणार. आणि मग हे तर या दोघांची बेरीज 15000 आणि या दोघांची बेरीज किती होणार आहे? 7 5 3 8 7875 व्याज आणि 15000 मुद्दल. असे एकूण किती भरायला लागतील? 15 7 22,875 दोघांना मिळून भरावे लागतील. अशा पद्धतीनं 60वा प्रश्न होता. ओके, आता भाषेला सुरुवात करूया आपण. चला एक चालू करा. निशिता आपले मराठीचे मार्क जात आहेत बरं का, मराठीत आपल्याला कमी पडतायत. मग तो कोपरा काढा. इकडे मैदानात या, मुलुक मैदानात या, जरा तुमची तोप चालून द्या. हा गणित आम्हाला आवडतं हो. त्यांना गणिताला पोपट बोलतो नुसता. मराठी नको, इंग्रजी नको. आता पुढल्या वर्षी नाही ना तसं होणार. पुढल्या वर्षी प्रत्येकाचं तास ठरलेले. आत्ताच्या सारखं नसतं तिथं. पाचवीला मात्र असंच असावं लागतं, कारण 5वीला मेन स्पर्धा परीक्षा आहे. दिवाळीपर्यंत विषय घ्यायचे, दिवाळीनंतर फक्त स्पर्धा परीक्षा फोकस द्यायचा. दिवाळीनंतर नाही, दिवाळीनंतर फक्त स्पर्धा परीक्षा. चला उतारे घ्या. उतारे पाहूया आपण. वाराणसीच्या राजाला नेहमी नावेतून प्रवास करण्याचा शौक होता. एके दिवशी तो आपल्या सर्व नोकरवर्गासह एका मोठ्या नौकेत बसला. नाव गंगेच्या मध्यावर येताच हिरकावू लागली. नावेतील एक नौकर खूपच घाबरला व नाविकाला म्हणाला, कृपा करून नाव पुन्हा किनाऱ्यावर जाऊन द्या. नाव उलटली तर मी मरेन, कारण मला पोहता येत नाही. नावाड्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा मला वाचवा, मी मरेन असे तो जोराजोराने ओरडू लागला. खुद्द राजाने त्याची समजूत घातली, पण त्याची भीती काही कमी होईना. तेव्हा प्रधान राजाला म्हणाला, महाराज, या माणसाची भीती मी घालवतो, फक्त मला परवानगी द्या. संमती दिल्यावर प्रधानाने इतर नोकरांना त्या घाबरलेल्या नोकरास गंगेच्या प्रवाहात टाकून देण्यास सांगितले. पोहता येत नसल्यामुळे तो गटाऱ्या घाऊ लागला. मी बुडतोय, मला वाचवा असे जोराने ओरडू लागला. तो खरोखरच बुडतोय हे पाहिल्या प्रधानाने त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा हुकूम दिला. नावेत परत आल्यावर तो एका कोपऱ्यात शांतपणे बसला. हीच गोष्ट कुत्र्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला गोष्ट ही देखील आलेली आहे. कोणत्या तरी उतारामध्ये कुत्र का डुक्कर आहे, तो प्राणी नावेमध्ये होता आणि नाव हलायला लागल्यावर तो खूप घाबरला. मला वाटतं कुत्रा आहे. आणि ते खूप गोंधळ. काय तो खरोखर गटकाय खायला लागला. मग त्याला उचलून पुन्हा काढला. मग शांत कोपऱ्यात ते पिल्लू बसलं. तर अशा पद्धतीनं पहिला प्रश्न का, वाराणसीच्या राजाने आपल्या सर्व नोकरांना कशासाठी सोबत घेतले होते? फिरायला त्याला मजा वाटायची म्हणून. नोकरांनी किनाऱ्यावर जाण्याची विनंती का केली? पोहता येत नाही, त्यामुळे हेलकावे लागलेल्या जीवाची भीती वाटली.
वरील गोष्टीत खोटे नाटक कोणी केले? कोणी नाटक केलं इथं? नाविकाने, राजाने, प्रधानाने, नोकराने. प्रधानाने नाटक काय केलं? फेकून नाटक करावं लागलं त्याला. नाही तर तो गप्प बसेना ना, शांत बसेना. सारखा त्या नाविकाला म्हटला मला बाजूला नाही घे, ना राजा म्हटला मला ही करा, मला पोहता येत मी मरेन. आता बाकीची माणसं पण आहेत ना, ते मरून देतील का तुला? नाही. नाटक करावं लागलं प्रधानाला. त्यांनी त्याला उचलून पाण्यात फेकून दिला. पाण्यातून वर काढलं. घाबरणारा नोकर गप्प का बसला? जेव्हा पाण्यात पडला तेव्हा गटकाळ खाऊन मरणार होता. पण आता हल्लत जरी नाव असली तरी सुरक्षित आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा म्हणजे मोठं संकट आलं, लहान संकट देखील माणसाला सुखद वाटतं. तसं परिस्थिती पहिल्यापेक्षा सुरक्षित वाटू लागली. पहिल्यांदा जेव्हा तो नावेत होता तेव्हा त्याला भीती वाटत होती खूप, मी पडेल, मी मरेल. जेव्हा पाण्यात गटकाळ्या खाऊन आला तेव्हा म्हणलं की गटकाळ्या खाण्यापेक्षा नावेत हेलकावलं तरी मी सुरक्षित आहे. वरील गोष्टीतून आपणास कोणता बोध काढला पाहिजे? मोठा संकटापुढे लहान संकटाची भीती वाटते. जेव्हा गटाऱ्या खाण्याचं मोठं संकट आलं तेव्हा मग हेलकावणाऱ्याने नावेचं संकट त्याला हेलकावलं. माणसाच्या मेंदू सर्वसाधारणपणे 1,00,000 एवढे ज्ञानतंतू असतात. ही ज्ञान दिसणे अशक्य आहे. टेलिव्हिजन मायक्रोस्कोपच्या साह्याने ज्ञानतंतू मोजण्याचे काम आईन्स्टाईनच्या मेंदूपासून सुरू होणार आहे. मेंदूतील ज्ञानतंतूची संख्या, त्यांच्या समूहाचे एकमेकाशी असलेले संबंध आणि मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा या गोष्टीवर आपली बुद्धी अवलंबून असते. ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध विद्युत रूपाचे असतात व त्याचे सहजपणे कार्यान्वित होणे त्यावर बुद्धीची चमक अवलंबून असते. तर त्याच्यामध्ये लाईटचा करंट दिल्यासारखे एकमेकाशी ते विद्युत रूपाने जोडलेले असतात आणि ते जेवढ्या क्लिकमध्ये कार्यान्वित होतील तेवढी आपली बुद्धीची चमक दिसते. वर्गामध्ये एखादी गोष्ट समजून दिली तर काही मुलांना पटकन समजते, काही मुलांना 2-3 वेळा समजते, काही वेळांना 7-8-10 वेळा समजावी लागते. कारण प्रत्येकाची बुद्धीची चमक वेगळी आहे. तर पुढे पहा, माणसाच्या मेंदूत किती ज्ञानतंतू असतात? 1,00,000. पर्याय आहे का? 1,00,000 खाली घे. 1,00,000 म्हणजे आता इथे पाहिले एवढे दशक येते, एकच दाखवून टाकले. किती दशक आहे? 10,000 दशक आहे का? पर्याय 1,000 दशक आहे. आपल्याला 10,000 दशक पाहिजे आहे का? 2 शून्य दाखवून टाकले तर 100, 1,000, 1000. 1,000 आहे का याच्यात? इथे पहा 100,000 आहे. आपल्याला 1,000 पाहिजे. नंतर 3 शून्य दाखली तर काय होतील? एक दशक, शतक, हजार. किती हजार येते? 100,000. 100,000 आहे का? पर्याय आहे. हे 1000 दाखवून टाकले तर 10,10,000. 10,10,000 आहे का? पर्याय नाही. हे पण दाखवून टाकले तर 1,00,000. त्यामुळे उत्तर 100,000. पुढे, ज्ञानतंतूच्या रचनेवर काय अवलंबून असते? बुद्धीची चमक. बुद्धीची चमक म्हणजे बुद्धीचा तल्लखपणा. सगळ्यांची बुद्धी तल्लख सारखी नसते. चला पुढे, ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध कसे असतात? ज्ञानतंतू मोजण्याचे काम कोणापासून सुरू होणार आहे? आईन्स्टाईन. त्याच्या मेंदूचे ज्ञानतंतू मोजणार आहे. कोणती गोष्ट अशक्य आहे? ज्ञानतंतू डोळ्याने दिसणे अशक्य आहे. टेलिव्हिजन मायक्रोस्कोप खाली पाहावे लागतात. तिसरा भाग, केसाचा रंग हा शरीरात निर्माण होणाऱ्या व केसाच्या मुळांना मिळणाऱ्या मेलॅनिन नामक रंगद्रव्यावर अवलंबून असतो. वय वाढते तसे हे रंगद्रव्य कमी प्रमाणात होते, मग केसाचा रंग बदलू लागतो व नंतर पांढरा होतो. अकाली केस पांढरे होतात तेव्हा हे रंगद्रव्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आलेला असतो. त्याची कारणे विविध असू शकतात. अनुवंशिक प्रकृती दोष, मानसिक आघात किंवा मनोव्यथा, काही दीर्घकालीन आजार. हे रंगद्रव्य पुरेशा प्रमाणात निर्माण व्हावे यासाठी अद्याप कोणताही उपाय उपलब्ध झालेला नाही. म्हणजे
पांढरे केस काळे करणारे कुठलेही शास्त्रशुद्ध औषध अजून सापडले नाही. कल्पाने केस काळे होतात, गोदरेज कलप वगैरे माहितीये तुम्हाला, पण त्यांच्या ठिसूळपणावर द्रौबल्य येऊन ते गळू लागतील आणि केसाचे पांढरे पण परवडले पण टक्कल नको असे म्हणण्याची पाळी. कलप वगैरे सारख्या रासायनिक रंगद्रव्यापेक्षा ब्राह्मी अगर माक्यापासून बनवलेली वनस्पती तेले चांगली. केसाचा रंग कशावरून असतो? मेलन नामक रंगद्रव्यावर पर्याय. वयानुसार केसाचा रंग कसा दिसतो? पांढरा. सुरुवातीला लहानपणी हे भरपूर तयार होतं, म्हातारा होईल तसं हे मेलॅनिन कमी व्हायला लागतं, त्यामुळे हळूहळू पांढरी 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 व्हायला लागतात केस. पुढे रंगद्रव्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा अडथळा येऊ शकत नाही? नाहीला गोल झाला पाहिजे. अनुवंशिक प्रकृती दोष, मानसिक आजार, दीर्घकालीन आजार, पुरेशी विश्रांती घेतल्यामुळे अडथळा येईल का? नाही. विश्रांती नाही घेतली तरी इथं घेतल्यामुळे येणार नाही. कल्पामुळे कोणते दुष्परिणाम होतात? केस ठिसूळ व दुर्बळ होतात आणि आहेत ते पण जायला लागतात आणि विमानतळ तयार होतं. केसाच्या बरोबर आहे, विमानतळ तयार होतं बरोबर. पुढे केसाच्या आरोग्यासाठी कोणती वनस्पती उपयोगी पडते? माका आणि ब्राह्मी. आता ब्राह्मी यात नाही लिहिलं पण माका लिहिलेलं आहे. चला पुढे काय उतारा चौथा. सध्या आपल्या समाजातील भिन्न संस्था जी कर्तृत्व शून्यता दिसून येते ती त्या संस्थापुरती किंवा तेथल्या अधिकाऱ्यांपुरतीच आहे अशा भ्रमात आपण राहणे धोक्याचे आहे. या संस्था म्हणजे सर्व समाजापुढे ठेवलेले आरसे आहेत, त्यात आपले प्रतिबिंब आहे. हे सर्व समाजाने व विशेषतः सुशिक्षित बुद्धिजीवी मध्यम वर्गाने ध्यानात घेतले पाहिजे. या वर्गाचे आम्ही लोक नावाला फक्त सुशिक्षित आहोत, मनाने बुद्धीने म्हणूनच कर्तृत्वाने आम्ही जुन्या भोळसट भाबड्या व भोंगळ युगातच असतो. शाळा कॉलेजात आम्हाला भूमिती, व्याकरण, विज्ञान इत्यादी मारुतीसारखे स्वयंभू गोलसर व निराकार आहेत. नव्या युगाची छिन्नी त्यांच्यावर चाललेली नाही. नव्या युगाचे संस्कार होऊन त्यांना आकार आलेला नाही. नव्या शेंद्राचे लेपाटे त्यांच्यावर बसत नाही. असे नाही, बसतात, पण आतले पहिले लेपाटे तसेच असतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर एक जाड कवच येऊन बसलेले असतात. सरकारी ऑफिस मधले कर्मचारी अशा पद्धतीने असतात, ते ढिम हलायला तयार नसतात. खाजगी कंपन्यांमध्ये तसं चालत नाही, म्हणून तिथले ऍक्टिव्ह दिलेलं काम आजच्या आत पूर्ण झाल्याशिवाय सुट्टी नसते. पुढे संस्था. सध्या समाजातील संस्थेत काय दिसून येते? कर्तव्य शून्यता, काम न करणे. पर्याय क्रमांक 3 आहे, ते पर्याय 3 पाहिजे. संस्था हे आपले प्रतिबिंब आहे, कोणी लक्षात घेतले पाहिजे? संस्था हे आपले प्रतिबिंब आहे, हे कोणी लक्षात घेतलं पाहिजे? बुद्धिजीवी मध्यम वर्गाने. कोणते आवाजी विषय आपल्याला शिकवले जातात? भूमिती, व्याकरण आणि विज्ञान. पुस्तकामध्ये हा प्रश्न याच्यामध्ये व्यवस्थित फोटो आलेला नाहीये. शाळा कॉलेजातील विद्यार्थी कसे आहेत? खेड्यातील मारुती सारखे, आधुनिक यंत्रमानवासारखे, गणपती सारखे संस्कार. खेड्यातील मारुतीची मूर्ती नसते, एक गोल दगड घेतलेला असतो, ठेवलेला असतो, त्याला मारुती केलेला. शेंदूर फासला की झाला मारुती. त्याला तोंड नसतं, हात नसतात, पाय नसतात, म्हणजे असे. पुढे विद्यार्थ्याच्या बुद्धीवर जाड कवच कशामुळे आले आहे? नवीन ज्ञान घेतल्यामुळे, विज्ञानाच्या प्रगतीमुळे, नव्या युगाचे संस्कार न झाल्यामुळे, नवीन शिकण्याची आवड नसल्यामुळे. नव्या युगाचे संस्कार त्यांच्यावर होत आहे. चला ओके विद्यार्थी मित्रांनो, उद्या भेटू पुन्हा. धन्यवाद.